खुशी करायला तिथं चल. जेव्हा गाडीत झाले आता 0% चार्जिंग. आता तरी 1 किलोमीटर दाखवायला यारशे. आणि इथून लई लांब आहे घर अजून. जरी मध्ये जर 0 झाली ना धक्का मारून न्यावं लागेल गाडी. तर आज विरू सोबत सकाळी सकाळी ते पाणी याच्यातला रिकामा करायला आलो. कारण की दगड येणार आहे तर मग दगड इथं टाकावं लागते. तर इथला हा ड्रम रिकामा करून इकडे ठेवायचा. दरी वड वर येते का वड. काही झालं नाही त्याला. फेफडे फुगायचे. दे इकडे इकडे दे. अरे ती गुढी काढ. ते या बकेटात पाणी काढायचं. परत यानंच विरू मगानं त्याच्यावर पाणी टाकतंय. नीट टाक जा पुढे जाऊन जाता. इथूनच शिंपडाय जायना पण झाले त्याच्यावर. पाईप जाईन वाटायला विरू. मग पाईपानं टाक. आलं असं कधी पाणी निघायचं. 1000 लिटर आहे ते. अर्ध्याच्या वर होतं पाणी. खुशी करायला तिथं. पुढे जाणार का अजून पाईप. मग जाऊ दे की. काय झालंय मग पाणी कशाला दिले तुला. मार की त्याच्यावर. मुंग्या झाल्यात. मग आता मी बकेटानं मारायले. अंगावर पाणी पडले बघा. वल्ल शिक झाले. पूर्ण 20 मिनिटानंतर अर्ध झाले. अजून अर्धा तास तरी लागतंय. त्यानं निघणं झाले की हो का हातच जाणं. आणि उचलायला आता प्रॉब्लेम जाते. आता आम्ही चाललो घरी. कारण की एवढं पाणी अजून निघणं झाले. आता आल्यावर बघू. घाल लवकर. टाकाचं चुचलं लवकर. मग कुठं आहे आपला मग आणलेला की तेव्हा तिकडे घे. चल बॅलर झाक. ओरड भंगारवाले म्हणून. तर आता घरी तर आलोय. तर मी विचार केला लगेच आंघोळ करून घेतो. कारण की लगेच जावं लागेल. कारण की टाइम पण झाला आता लई. आणि मग पण येईन 10-11 वाजेपर्यंत. तेव्हाच आंघोळ करतो. तर आता आंघोळ झाले माझे. आता लगेच पप्पाचा फोन आलता. ही वाली टाकी रिकामी कर. कारण की ही पण न्यायची आहे. म्हणजे टोटल 1,500 लिटर पाणी होत आहे. आता ही रिकामी करण्यासाठी मला एकतर हे पाणी कशात टाकावं लागेल. नाहीतर बाकीचं वाहून द्यावं लागेल. आता तसंच करावं लागेल. बघू हौदात थोडं टाकेल. वर तिथं जमलं नाही टाकायला. सकाळपासून पाणीच काढायला जाईल ना त्या टाकीतलं नुसतं. आणि गाडी पण चार्जिंग लावले. 7% चार्जिंग. 7 थाला फॉर रिझन. आणि हे पाईप आहे तिथं लागत होता कामाला. आता इथं लागल. तर आता मम्मी परत आली आहे गावावरून. कसं वाटलं सोलापूरला जाऊन. काही एक दिवस फिरून आले. आम्हाला काय काम होतं इथं. बघा अर्ध्याच्या खालती गेले. थोडस बाकी. आता अजून एक डंपर मागवला आम्ही दगडांचा. ते संपायला आले तर त्यामुळे ते अजून एक डायरेक्ट आता जाग्यावरच म्हणजे जिथं घर बांधायला तिथंच उतरायला. आणि टँक पण रिकामा केला. तर आता उलट न्यायला पकडा. असंच आता येत आहे का पाय वरती घ्या. येत नाही पाय पण. तर आता वैतागून पप्पा बोलले जा बाबा. जात नाही ते ड्रम. मग पप्पा उतरले तिथं. आणि गाडीत चार्जिंग आता फक्त 4% बाकी आहे. आणि मला भीती वाटायला जाऊन येते का नाही घरापर्यंत. तिकडे जाऊन इकडे येते का नाही. भाव काय होते मध्येच जर पण पडले ना अवघडच आहे. तर बघा बेसमेंटचं चालू झालंय. अर्ध काम झालं. इथं दगड आणून टाकले म्हणून इथं सोपं पडायला लगेच. महागलचं दिसायला का ते तसं उभं करणार आहे तर कॉलम म्हणजे सगळीकडून. आणि त्याच्यात माती टाकतात वाटते. आता जेवण करायला गेले कामवाले ते सगळे. आता गाडीत बरोबर 1% बाकी चार्जिंग. आणि इथून लई लांब आहे घर अजून. जरी मध्ये जर 0 झाली ना धक्का मारून न्यावं लागेल गाडी. आणि गाडी रेस पण कमी दिली ॲव्हरेज. म्हणजे असं रेस ओढा नाही जास्त. लई कमी दिली स्पीड. बघू आता कितपर्यंत जाते. जेव्हा गाडीत झाले आता 0% चार्जिंग. आता तरी 1 किलोमीटर दाखवायले. तर आता बघू किती जाते यारशे. महागलच्या रस्त्याने जातो. पुढून जात नाही डायरेक्ट. गाडीमध्ये पहिल्यांदा 0% चार्जिंग झालं. पहिल्यांदा घरापर्यंत तर जाऊ दे बाबा. घरापर्यंत स्पीड किती द्यायला माहिती आहे का. आता 15, 20, 25 असे नाही. आता इथं पण वरती किलोमीटर दाखवत ते पण 0 झाले. तरी चलायला गाडी यार. वाव चांगले. बॅटरी बॅकअप असेल म्हणजे एक्स्ट्रा. घरापर्यंत आली गाडी. लवकर आता मध्ये घुसून लावतो. बरं वाटायला आता घरापर्यंत आलो. तर गुड मॉर्निंग. म्हणजे मी आता झोपलेलो. आता सुटलोय. तर 1.5 तास झालं गाडीला चार्जिंग लावून. आणि आता झाले 40% चार्जिंग. परत चालू आहे जागेवर. कारण की त्यांना जार देऊन द्यायचं. म्हणजे जार भरून आणायचं आहे. गाडी आता चार्जिंगला काढावं लागेल परत. बघा सकाळपासून मी 2-3 वेळा गाडी चार्जिंग लावली. पण झाली का नाही. कारण की व्हिडिओच्या मागमध्ये जरा पर्सनल काम असणार. कुठं बाहेर जाणे हे ते सांगू शकत नाही मी. त्याच्यामुळे ती गाडी चार्जिंगला लावायचा टाईमच भेटत नाही. त्यामुळे चार्जिंग होती गाडी.
गाडी एकदा धुवायला लागणार, कारण की सिमेंटाचं बघा की किती घाण झाले. पुढं सीटावरचं काय पुसले पण तिथले लय घाण झाले. आणि धुवू पण वाटत नाही, कारण की उद्या परत खराब होईल. दररोज सिमेंट आणावं लागते, त्यामुळं बघू एकदा धुवणार आहे. पाणी जर का आणायचं असलं ना, बघा हा आपला ह्या फ्लॉटच्या पलीकडे आपला फ्लॉट आहे. आणि बघा ते महागडच्या साईडला ते टेम्पो आहे, तिथं आपलं जारचं दुकान आहे. जवळच आहे, फक्त आणायचं असावं लागतंय. पुढं ठेवायचं आणि पायानं आडवून आणावं लागते. आता भरलाय जार, घेऊन चाललेलो. तर आता बेसमेंटचं झाले, म्हणजे एक दिवड झाले पलीकडचे. असं दगडानं सगळीकडून करून घ्यायचे. पाणी मारायला तर बकेटानं. सुट्टी झाली त्या काकांची. तर आता घरी आलोय, आता जेवण करायला लगेच. जेवायला आज अंड्याची चटणी आणि चपाती बनवलेली. मम्मीनं हे काय बेसन बनवणार होते, पण मी अंडे आणले. मी बोला अंडेच टाक डायरेक्ट. अंड्याची चटणी बनवली. आता आज लय धावपळ झाली रे बाबा. ब्लॉग मध्ये एवढे दिसत असं, पण बॅकग्राऊंड मध्ये जेवढी झाली ना, म्हणजे मी ब्लॉग मध्ये सांगायलोय आता जस्ट घरी आलोय म्हणून. पण त्याच्यात 2 मिनिटानंतर तुम्ही जर बघितलं, मी डायरेक्ट शिवाजी चौकात किंवा कुठं दुसऱ्या साईडला म्हणजे दिसलं असा कामाच्या मुळे. आज असंच होतं, लय धावपळ झाली आज. आणि उद्या लवकर सकाळी जाऊन पाणी मारावं लागल. परत सिमेंटाचे पोते ते आणावं लागते. आज पण आणलेले, आज परत सकाळी आणावं लागतं. ते जवळ असल्यामुळे काही टेन्शन नाही, म्हणजे गाडीवर आणता येते. नाहीतर लांब असते तर मग ते काय बोलते टेम्पो करावा लागला असता. सगळं जवळ आहे तिथं, फक्त काय जवळ नाही तिथं शाळा आणि कॉलेज, बस. दुसरं सगळं जवळ आहे. काका विरू काय काय ते कार्यक्रम होता म्हणून सगळे तिकडे गेलेत. काका, तात्या, नंतर विरू, हे काका ते सगळे गेलेत. त्यामुळे सकाळपासून ब्लॉग मध्ये दिसणार. सकाळी सकाळी तेवढं दिसला विरू. लय भूक लागले सकाळपासून, लय भूक लागले दुपारपासून. असं दुपारपासून मला झोप पण येईल, कारण की रात्री मी 3 वाजता झोपलोय, तरी झोप नाही लागली. 3:30 का 3 वाजले मला झोपायला. एडिटिंग करून ते झोपलो आणि सकाळी परत 6ला उठलो. 3 तास